जीवाणूच्या फॉर्ममध्ये असेल, विषाणूच्या फॉर्ममध्ये असेल, किडे, पिटुलं, मुंग्या, माकोडे, काय गांडूळ, एनी फॉर्म, कुठल्याही फॉर्ममधलं जीवन जर तुमच्या जमिनीत असेल 20 ग्रॅम 1 किलो मातीत, तर तुमची जमीन जिवंत आहे. आणि हे केव्हा शक्य आहे? जर आता जीव म्हटला की जीवाला काय लागते? कोणताही जीव म्हटला जीवाला काय लागते? दोन गोष्टी लागतात जीवाला. एक तर खावा लागते घ्यायला आणि खायला लागते, बरोबर आहे? जीव म्हटलं की जीवाला या दोन गोष्टी लागतात. खायला लागते, त्यात पाणी आलं, जेवण आलं, पण हवा लागते, बरोबर आहे? मग हे जे जमिनीतले सूक्ष्मजीव आहे, यायचं अन्न काय? यायचं अन्न आहे हा ऑर्गॅनिक कार्बन. हा जर तुमच्या जमिनीत असेल तर तुमच्या जमिनीत सूक्ष्मजीवाचा वास नाही, बरोबर? आणि मग तुमच्या जमिनीची उत्पादन क्षमता, उपजोगता जी आहे ते टिकून नसतील तर काय परिणाम त्याचे होऊन राहिलेले आहे? आता 0.43 जेव्हा ऑर्गॅनिक कार्बन असते त्यावेळेस खूप मोठ्या मुश्किलने तो सूक्ष्मजीवाला खायला उपलब्ध होतो. सूक्ष्मजीव कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत? अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत. आणि या जगामध्ये जर सर्वात ताकदवर कोणी असेल, तुम्हाला काय वाटतं कोण आहे या जगात सर्वात ताकदवर? माणूस, सिंह, वाघ, ती कोणता देश? अमेरिका, रशिया, चीन, जपान हे ताकदवर आहे. सगळ्यात ताकदवर या भूतलावर जर कोणी असेल काय त्या याच्या एवढी ताकद कोणाचच नाही. याच्यात इतकी ताकद आहे त्या सूक्ष्मजीवाईमध्ये. तुम्ही अनुभव घेतला असेल ना? सगळ्यांना आपण इथे बसलेल्या सगळ्यांना अनुभव गेला गेलाय ना. सगळे कडी कुलपात बंद होते. कोणाची हिंमत रस्त्यावर राहायची होती काय? कोणाची रस्त्यावर राहायची हिंमत? लट